मनोजवम मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सहितं नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटी गणारी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा। महादेव शंभो काशी विश्वनाथ महादेव शंभो काशी विश्वनाथ। सर्वांनी हात वर करायचं।
परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तमांच्या कल्पतरू तडद्यूत विनंद्यूत पितांबरधारी आनंद कंद परमानंद प्राप्त करणारा जो भगवान शंकर परमात्मा आहे, तर त्या शंकर परमात्म्याचा कथानुचरित्रामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. तिमिरातून तेजाकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, बद्धतेतून मुक्ततेकडे, जीवदशेतून शिवदशेकडे आणि दुःखातून सुखाकडे प्रत्येक प्राणी मात्राला घेऊन जाणारी जी कथा आहे, त्या कथेचं आपण सर्वजण या ठिकाणी रसपान करीत आहोत. आपल्या पुण्य पवित्रमान मोहिदी या गावामध्ये संपूर्ण पंचकृषी परिसर यांच्या उपस्थितीमध्ये मोहिदे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने आणि गावातील सर्व तरुण बांधवांचा अथक परिश्रमाने आणि प्रयत्नाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रथमतः संपन्न होत असलेला रुद्राभिषेक सोहळा तथा दिव्य संगीतमय शिव महापुराण आख्यान ज्ञानयज्ञ सोहळा आणि या शिव महापुराण आख्यान ज्ञानयज्ञ सोहळ्यातील आज आपला द्वितीय अर्थात दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये जेवढे काही भक्तिमती माता पिता, बाल गोपाल, तरुण वृद्ध, जेवढे काही सज्जन भाविक कथा श्रवण करण्याकरता उपस्थित आहेत, सर्व सज्जन मात्या पित्यांना मनोभावे व्यासपीठावरून अभिवादन करतो, वंदन करतो आणि शिव महापुराण कथेला प्रारंभ करण्याचा प्रयत्न करतो. कालपासून आपण पुण्य पवित्रमान शिव महापुराण कथेचं या ठिकाणी रसपान करीत आहात, श्रवण करीत आहात. काल 3 तासापर्यंत भगवान महादेवाचं चरित्र आपण वर्णन केलं आणि इथून पुढेही आपण भगवान महादेवाचं चरित्र वर्णन करणार आहोत. पण ऐका, महादेवाचं चरित्र वर्णन करणं अवर्णनीय आहे. सामान्य माणसाला ते वर्णन करता येणं शक्य नाहीये. कशा पद्धतीने समुद्रभर पाण्यामध्ये मोठा काळा पर्वत आपण टाकला, त्याला खलवला, त्याची शाई केली, लेखनी म्हणून कल्पतरूची शाखा वापरली, कागद म्हणून पृथ्वी मातेचा वापर केला आणि स्वतः सरस्वती माता जर महादेवाचं चरित्र वर्णन करू लागली तरी सरस्वती मातेला सुद्धा महादेवाचं चरित्र वर्णन करता येणं शक्य नाही. मग जे महादेवाचं चरित्र वर्णन करत असताना सरस्वती माता हार मानते, त्या ठिकाणी तेथे माझा काय कोणतो विचार आणि वर्णावया पार महिमा त्यांचा. का ऐकायची आहे शिव महापुराणाची कथा? का करायचा एवढा खर्च आणि एवढा खर्च करून शिव महापुराणाची कथा का ऐकायची? त्याचं कारण असं आहे की संसारातील व्यथा जर घालवायची असेल तर संसारातील व्यथा घालवण्याकरता 7 दिवसापर्यंत ऐकायची आहे महादेवाची कथा. महादेवाची कथा जोपर्यंत तुम्ही ऐकत नाहीयेत तोपर्यंत संसारातील दुःख, संसारातील व्यथा तुम्ही विसरू शकत नाहीये. शिव महापुराणाला जर आपण परिसाची उपमा दिली तर मला असं वाटतं की ती परिसाची उपमा वावगी ठरणार नाहीये.
हे बघा, परीस म्हटलं तर परीसाचा एक गुणधर्म आहे, ते खाली लावा, आवाज त्याचा कॅमेऱ्यामध्ये जाईल. परीस म्हटलं की परीसाचा एक गुणधर्म आहे, कोणता आहे का? परीसाचा स्पर्श ज्या धातूला होतो ना, तर त्या धातूचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. बघा, बोलता बोलता मला माऊली ज्ञानोबरांचा ज्ञानेश्वरीतला एक दृष्टांत आठवला, आला विषय, त्याच्यामुळे 2 मिनिटात सांगतो ऐका. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतायत, एकदा काय झालं, लोखंडाचा कुऱ्हाडीने असा निर्णय घेतला की ही जी परीस नावाची वस्तू आहे ना, ही परीस नावाची वस्तू आपल्या जातीला घातक आहे. हिचा स्पर्श झाला की आपली जात संपते, लोखंड लोखंड म्हणून शिल्लक राहत नाहीये. म्हणून आपली जात जर शिल्लक ठेवायची असेल तर याचं वाटोळं केलं पाहिजे. कोणाचं? कोणाचं म्हटलं का? माझं. परीसाचं वाटोळं केलं पाहिजे. हा कोणी निर्णय घेतला? कुऱ्हाडी. आणि त्या कुऱ्हाडीला क्रोध आला, ती रागाचा भरामध्ये गेली, आणि रागाचा भरामध्ये गेल्यानंतर तिने त्या परीसाला ठोका मारला, आणि एकाच ठोक्यामध्ये परीसाचे 2 तुकडे झाले. झाले 2 तुकडे, परीसाचे 2 तुकडे झाले. परीसाचे 2 तुकडे नाही झाले तर जी कुऱ्हाड त्याला मारण्याकरता आली होती ना, त्या कुऱ्हाडीचं सोन्यामध्ये रूपांतर झालं. परीस बोलतो, कुऱ्हाडे, अगं तू मला फोडायला जरी आली तरी माझा स्पर्श होतात, मी तुझं सोन्यात रूपांतर केल्याशिवाय राहणार नाहीये. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात की आगावरी फोडावयाचे लागी, लोह मिळो का परीसाचे अंगी, काजे मिळते प्रसंगी सोन्याची होईल. पुढे आहे का? लोखंडाचा स्पर्श कोणत्याही निमित्ताने जर परीसाला झाला तर लोखंडाचा सोन्यामध्ये रूपांतर होतं. तसं शिव महापुराण कथेचा स्पर्श वर्गणीच्या निमित्ताने, सेवा करण्याच्या निमित्ताने, नियोजन करण्याच्या निमित्ताने, कथा सांगण्याच्या निमित्ताने आणि कथा ऐकण्याच्या निमित्ताने, कोणत्याही निमित्ताने शिव महापुराणाचा स्पर्श जर आपल्या जीवनाशी झाला तर 7च दिवसामध्ये आपल्या पूर्ण जीवनाचं सोनं बनल्याशिवाय राहत नाही. आणि जीवनाचं सोनं बनवण्याची संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. पण आपण सकाळी सकाळी भगवान पाताळेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलोत ना, तर भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर भगवंताला एकच विनंती करायची, भगवान परमात्म्याला एकच प्रार्थना करायची, देवा तुझ्याकडे धन दौलत नको पाहिजे, देवा संपत्ती तुझ्याकडून आम्हाला नको पाहिजे, देवा तू आम्हाला काय दे, सकाळ उगवल्यानंतर अशी एकही सकाळ नको की ज्या सकाळी तुझं नाव माझ्या मुखाला येणार नाही, आणि अशी एकही संध्याकाळ नको की ज्या संध्याकाळी तुझं नाव माझ्या मुखाला येणार नाही. ही सकाळ यायला नको की ज्या सकाळी शिवजींचं नाव मुखाला यायला नको, आणि अशी एकही रात्र यायला नको की ज्या रात्री भगवंताचं नाव आमच्या तोंडाला यायला नको. हे भगवंताकडे मागणं मागायचं. मागील सत्राचा आढावा घेतला तर काल रात्रीच्या सत्रामध्ये जी कथा आपण ऐकत होतो ते म्हणजे शिव महापुराण कथेचं महात्म्य. आणि शिव महापुराण कथेचं महात्म्यामध्ये आपण श्रवण केले की देवराज नावाचा ब्राह्मणने जीवनभर पाप केलं, पापाच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही, आणि इच्छा नसताना त्याने न कळत नाविलाजाने शिव महापुराणाची कथा श्रवण केली. त्याचा परिणाम त्याला कैलासाची प्राप्ती झाली आणि भगवान परमात्म्याने त्याला आपलं गण बनवलं. सुतजी बोलतात, शौनकजी ऐका, हे शिव महापुराण एवढं दिव्य आहे, अद्भुत आहे. ब्राह्मणाचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला? बिंदू. आणि त्याच्या पत्नीचं नाव काय सांगितलं? चंचुला.
दाम्पत्य जीवन जगत होते, पण दोघांच्या व्यवहारामध्ये, दोघांच्या वागण्यामध्ये, दोघांच्या बोलण्यामध्ये आणि दोघांच्या स्वभावामध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं, तफावत होती. नाही का? माणूस जीवनामध्ये सगळं काही बदलवतो. माणूस शेती बदलवतो, बंगला बदलवतो, गाडी बदलवतो, बॉडी बदलवतो, आणि नाही पटली तर बायको बी बदलवतो. माणूस जीवनामध्ये सगळं बदलवतो, परंतु ज्याच्यामध्ये बदल होत नाही ना, तर त्याला स्वभाव म्हणतात. स्वभावामध्ये माणसाचे बदल होत नाही. तुम्ही काहीही करा, म्हणून जुन्या लोकांचं म्हण आहे की स्वभावाला औषध नसतं म्हणे. स्वभाव माणसाचा बदलत नाही. मी तुम्हाला सोपं विचारतो की कुत्र्याची शेपूट किती दिवस नळीमध्ये ठेवली तर सरळ होईल? कोणाची शेपूट? बोला ना, कोणाची? कुत्र्याची शेपूट कितीही दिवस नळीत ठेवली ती सरळ होत नाही, कारण तिरप राहणं त्याच्या शेपटीचा स्वभाव आहे. कोणाच्या? माफी मागून बोलतो की तसे समाजामध्ये बरेच आहेत. कोण? हे तुम्हीच म्हणा बर का, आपण म्हणत नाही, कारण अजून 5 दिवस राहायचंय. कुत्र्याचे दिवस किती दिवस नळीमध्ये ठेवली शेपटी तर ती सरळ होत नाही, कारण वाकडं राहणं, तिरप राहणं त्याचा स्वभाव आहे. हुंटाला तुम्ही दाट पाल्याच्या जंगलामध्ये हाकलून द्या, दाट पाल्याच्या जंगलामध्ये गेल्यानंतर हुंट पाला खात नाही, फक्त काटेच खातो, कारण काटे खाणं त्याचा स्वभाव आहे. कोणाचा? पुन्हा बोलतो की कोळशाला किती मन साबण लावला म्हणजे काळा कोळसा गोरा होईल? कोळशाला किती साबण लावला तो गोरा होणं शक्य, कारण काळ राहणं त्याचा स्वभाव आहे. कोणाचा? आणि आपल्या गावातील एक घडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, फक्त त्या माणसाचं नाव तुम्हाला सांगत नाही. आपल्या मोयदे गावातील एक माणूस, त्या माणसाने नवीन कुत्र विकत आणलं, आणि आज लोकांना कुत्रे पाळायची सवय झाली. बरं, काही लोक आवड म्हणून कुत्रे पाळतात. बघा, जुन्या काळामध्ये, हे माझं बोलणं जुन्या बाबा लोकांच्या ध्यानामध्ये येईल, जुन्या काळामध्ये आपल्या घराची जी दरवाजाची पाटी होती ना, त्या दरवाजाच्या पाटीवरती नाव लिहिलेलं असायचं शुभ आणि लाभ. ती शुभलाभ नावाची पाटी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत होती. काही दिवस ती पाटी राहिली, लोक थोडे शिकले, शुभलाभ नावाची पाटी काढून टाकली, दुसरी पाटी त्यांनी लावली, ती म्हणजे सुस्वागतम. ती सुस्वागतम नावाचे पाटी पाहुण्यांचं स्वागत करत होते. काही दिवस ती पाटी राहिली, अजून लोक थोडे जास्त शिकले, सुस्वागतम काढून टाकली, तिसरी पाटी त्यांनी लावली, ती म्हणजे वेलकम. वेलकम नावाची पाटी पाहुण्यांचं स्वागत करत होते. काही दिवस ती पाटी राहिली, आता लोक जास्त शिकले, वेलकम काढून टाकले, आणि दरवाजावरती पाटी असते कुत्र्यापासून. घरात राहतात तरी कोण? माझं बी डोकं चालत नाही. घरात जर माणसं राहतात तर कुत्र्यापासून सावध राहिली, ह्याची काही गरज आहे का हो? असो, मुद्दा असा की आपल्या गावातील एक माणूस, त्या माणसाने नवीन कुत्र विकत आणलं, आणि कुत्र विकत आणल्यानंतर तो माणूस डेअरीवरती गेला, 5 लिटर दूध आणलं, दुधाची बासुंदी केली, आणि कुत्र्याचा पुढे पाहायला ठेवली. कुत्र एवढा वस्ताद होतं की एकट्या कुत्र्याने 5 लिटर बासुंदी पिऊन टाकली. मालकाला वाटलं की नवीन कुत्रा आणलंय, याची भूक जास्त असेल. मालक पुन्हा डेअरीवरती गेला, डेअरीवरती गेल्यानंतर 2 लिटर दूध आणलं, दुधाची बासुंदी केली, कुत्र्याच्या पुढे प्यायला ठेवली. आता मात्र कुत्रा बासुंदीला तोंड लावायला तयार. मालकाने विचार केला, ज्या अर्थी कुत्रा बासुंदीला तोंड लावत नाही त्या अर्थी याचं पोट भरलेलं असावं, पण नवीनच कुत्रा आपण विकत आणलंय, याचं मोहिद्यामध्ये मन लागणार नाही. आपण असं करू ना, संध्याकाळच्या टायमाला याला होंडांत्याहून फिरून आणू. मालकाने काय केलं, कुत्र्याची साखळ हातामध्ये घेतली आणि कुत्र्याला फिरवायला होंडांत्याला निघाले. काही नाही महाराज, स्मशानभूमीच्या पुढे कुत्रा आणि मालक गेला, आणि स्मशानभूमीच्या पुढे गेल्यानंतर त्या कुत्र्याला 1 जून 1972चा हाड दिसलं. केव्हाच? मी सांगितलं तेव्हाच, जास्त टेन्शन घेऊ नका. त्या कुत्र्याला 1 जून 1972चा हाड दिसलं. हाड दिसल्याबरोबर त्याने मालकाच्या हाताला झटका मारला, धावत पडत गेला आणि हाड चाटायला लागला. कोण? किती लिटर बासुंदी पिला होता? मग 5 लिटर बासुंदी पिऊन सुद्धा त्याचं लक्ष हाडावरती का गेलं? कारण हाड खाणं त्याचा स्वभाव आहे. कोणाचा?
कोणाचा? समजने वाले को अजून 5 दिवस बाकी आहेत, विचार करून ठेवा. हा, ज्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव काही केल्याबद्दल होत नाही. आणि हा जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला ना, हा माझ्या मनाचा नाहीये, याच्यावरती महाराजांचं प्रमाण आहे. महाराज वर्णन करतात, श्वानासी भोजन श्वानासी भोजन श्वानासी भोजन दिले पंचामृत 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 श्वानासी घेऊ नका. आपल्यावर भगवान भोलेनाथाची कृपा आहे. ज्याचं नाव काढू तो मंडपात आल्याशिवाय राहणार. आलं ध्यानामध्ये. आणि माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगू की कथेमध्ये माणसं कमी आले तरी चालतील, पण मंडपामध्ये दररोज एकतरी कुत्रा आलं पाहिजे. माणसं कमी आले तरी चालतील, पण एकतरी कुत्रा आलं पाहिजे. का? कारण मी निघून गेल्यानंतर लोकांनी असं म्हणायला नको, पारगावच्या महाराजांच्या कथेमध्ये कुत्र बी नव्हतं. आणि ते कथेमध्ये का आलं माहिती का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो की त्याला पश्चाताप झाला. कोणाला? त्याला पश्चाताप झाला की देवाने जेव्हा माणसाचा जन्म दिला तेव्हा मी शिवपुराण ऐकलं, त्याच्यामुळे कुत्रा व्हावं लागलं. आता तरी आपल्याला संधी प्राप्त झाली, आता पुन्हा ती गमवायची नाही. त्याच्यामुळे तो फिरण्याकरता मंडपात येऊन गेला. बरं का? सांगण्याचं तात्पर्य काय की महाराज सांगतात की श्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हळावरी. सर्व गोष्टींमध्ये बदल करता येतो, पण ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्याला म्हणतात स्वभाव. हा बिंदुक नावाचा ब्राह्मण आणि चंचुला जी देवी होती ना, दोघांच्या स्वभावामध्ये भिन्नता अर्थात तफावत होती. चंचुला अतिशय सज्जन होती, बिंदुक मात्र दुर्जन होता. चंचुला कधीच कोणाचं मन दुखवत नव्हती. बिंदुक जोपर्यंत दुसऱ्याला त्रास देत नाही तोपर्यंत त्याचं मन भरत नव्हतं. बिंदुक अतिशय नास्तिक होता आणि चंचुला ही महान पतिव्रता होती. अतिशय चांगल्या पद्धतीने दाम्पत्य जीवन त्यांचं चालू होतं. परंतु ही चंचुला बिंदुक पासून संतुष्ट नव्हती. का संतुष्ट नव्हती? त्याचं कारण आहे की पतीने पत्नी सोबत जसा व्यवहार करायचा राहतो तसा व्यवहार तो चंचुले सोबत करत नव्हता. चंचुले सोबत पत्नी सारखा व्यवहार करत नव्हता, परंतु पर स्त्रियांसोबत त्याचे संपर्क होते, संबंध होते. लुटमार करायचा, चोऱ्या करायचा. आणि एक दिवस असं करता करता हा बिंदुक नावाचा ब्राह्मण मरण पावला. आणि शिव महापुराण कथेचा सिद्धांत असा आहे की शिव महापुराण कथा सांगते की जो माणूस जीवनभर पाप करतो, पापाचा व्यतिरिक्त काही करत नाही, तो माणूस मेल्यानंतर भूत प्रेत योनीत जातो. त्याच्यामुळे बिंदुक नावाचा ब्राह्मण मेल्यानंतर भूत योनीमध्ये गेला आणि विंध्या पर्वतावरती पिशाच बनून तो फिरायला लागला. पती मरण पावल्यानंतर चंचुलेच्या मनामध्ये खूप दुःख झालं महाराज. अनेक दिवसापर्यंत चंचुलेने काम नावाच्या विकाराला, काम नावाच्या भावनेला आपल्या ताब्यामध्ये ठेवलं. पण तुम्हाला सांगू, विकारांवरती विजय प्राप्त करणं सोपं नाहीये. साधकाला इंद्रिय आवरत असताना किंवा एखाद्या विषयापासून इंद्रियांना आवरत असताना
माणसाला किती त्रास होतो तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतायत की सारस आहे विघडता ओवा वरुणी वत्स काढता भणंग दौडिता भानया वरुणी का माते पुढुनी बालक काडे नेता एकुलते एक आणि जरी होय का उदक तुटता मीना. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात की विषयापासून इंद्रियांना आवरत असताना व्यक्तीला किती त्रास होतो तर सारस नावाचा पक्षाचं उदाहरण दिलं. सारस नावाचा पक्षी आणि त्याची पत्नी मध्ये नदी वाहत राहते. प्रसंग रात्रीचा राहतो. पक्षी तिकडे राहतो, पक्षीनी इकडे राहते आणि दोघांच्याही मनामध्ये काम नावाची भावना जागृत होते. आणि काम नावाचा विकार जागृत झाल्यानंतर ती पक्षीनी पतीला आवाज देते आणि पती पत्नीला आवाज देतो. एका दुसऱ्याचे आवाज ऐकल्यानंतर पक्षिणीला वाटतं की त्यांनी मला बोलवलंय आणि त्यांना वाटतं की तिने मला बोलवलंय. ती उडून तिकडच्या काठाला जाते, तो पक्षी उडून इकडच्या काठाला येतो. इकडं तिकडं करता करता पूर्ण रात्र निघून जाते, परंतु दोघांची भेट होत नाही. दोघांची भेट होत नाही. ज्ञानोबा सांगतायत की सूर्योदय झाल्यानंतर त्या पती पत्नींना जेवढं दुःख होतं ना तेवढं इंद्रिय आवरत असताना दुःख होतं. पुढचं उदाहरण माऊलीने सांगितलं की ओवा वरुणी वत्स काढिता. दिवसभर गोमाता रानामध्ये चरण्याकरता जाते, पोटभर चारा खाते आणि संध्याकाळच्या टायमाला घरी आल्यानंतर वासराला भूक लागलेली राहते. आणि शेतकरी बांधव ज्या टायमाला वासराला दूध पिण्याकरता सोडतो, वासराचा स्पर्श झाल्यावर ती गोमाता पाना सोडते आणि तिने पाना सोडल्यानंतर हा शेतकरी काका काय करतो, त्या वासराला आवरून घेतो, खुंट्याला बांधतो आणि त्या गाईचं दूध बादलीमध्ये काढून घेतो. ज्ञानोबा सांगतात की वासराला त्याच्या आईपासून आवरल्यानंतर जेवढं दुःख होतं ना तेवढं इंद्रिय आवरत असताना सज्जनाला दुःख होतं. भणंग दौडिता भानया वरुणी. 8 दिवसापासून एक माणूस उपाशी, पोटामध्ये अन्नाचा कण नाही. एका मंडपामध्ये पंगत चालू होती. त्या पंगत मध्ये तो जेवण्याकरता बसला. पंचपक्वानाचं ताट त्याच्या समोर आलं. ताटाला त्याने पाणी फिरवलं. पहिला घास उचलून आपल्या पोटामध्ये तोंडामध्ये घालणार. पंक्तीचा मालक आला आणि त्या उपाशी माणसाला पंगत मधून फेकून दिलं, उचलून फेकलं. त्या उपाशी माणसाला जेवढा त्रास होतो तेवढं इंद्रिय आवरताना त्रास होतो. आणि पुढचं उदाहरण अतिशय मोठं दिलं की माते पुढे बालक आणि काडे नेता एकुलते एक. वयस्कर अवस्थेमध्ये एखाद्या माय माऊलीला मुलगा व्हावा, तड हाताचा फोडाप्रमाणे माय माऊलीने त्या मुलाचा सांभाळ करावा. तो मुलगा 25 वर्षाचा लग्नाच्या वयाचा झाला आणि काळाने त्याच्यावरती झडप मारावी आणि तो पोरगा मरून जावा. त्या आईला जेवढं दुःख होतं ना तेवढं दुःख इंद्रिय आवरताना होतं. आणि शेवटचं उदाहरण ज्ञानोबा देत आहेत की जरी होय का उदक तुटता मीना. उदक म्हणजे पाणी आणि मीन म्हणजे मासा. मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर जसा तरफडतो तसं माणसाला कोणत्याही विषयापासून इंद्रिय आवरताना त्रास होतो. पती मरण पावला, काम नावाचा विकार मनामध्ये निर्माण झाला. अनेक वर्षापर्यंत तिने ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तिचा विकारावरचा ताबा सुटला आणि ती सुद्धा परपुरुषांसोबत संबंध जोडायला लागली. म्हणजे चंचुला ही व्यभिचार करायला लागली. व्यभिचार करता करता गोकर्ण क्षेत्रावरची दिंडी चालत असताना संत महात्मे त्या दिंडीमध्ये भगवान भोलेनाथाचं नामचिंतन करत होते आणि त्या नामचिंतनामध्ये आपल्या सगळ्या भाविकांना आपण सहभाग घ्यायचा आहे. हरि ओम हरि ओम हरि म्हणाले सगळे चला हात वर करा.
बोले प्यारा नाम हरि 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 पाताळेश्वर भगवान की जय। शिव महापुराण की। पार्वती पतये हर हर महादेव। अंगणातून संत महात्म्याची दिंडी चालली होती। ही पापी चंचुला इच्छा नसताना दिंडीमध्ये सहभागी झाली आणि दरकोस दर मुक्काम करीत करीत ती दिंडी गोकर्ण क्षेत्रामध्ये पोहोचली। ही चंचुला काही परमार्थ म्हणून दिंडीमध्ये गेली नव्हती। घरामध्ये मुलं नाही, पती नाही, मन लागत नाही, काहीतरी मजा मारायची, त्याच्यामुळे ती दिंडीमध्ये सहभागी झाली आणि गोकर्ण क्षेत्रामध्ये पोहोचल्यानंतर यात्रेमध्ये ती इकडे तिकडे फिरू लागली। यात्रेमध्ये फिरता फिरता कुठून तरी एका गल्लीतून ती जात होती। त्या गल्लीमध्ये भगवान महादेवाचं मंदिर होतं आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये एका ब्राह्मण देवाची शिव महापुराणाची कथा चालू होती आणि त्या शिव महापुराणा कथा सांगत असताना ब्राह्मणदेव बोलतायत की जी स्त्री परपुरुषासोबत संबंध जोडते, जी स्त्री व्यभिचार करते, मेल्यानंतर ती यमराजाच्या नगरीमध्ये जाते आणि यमाचे दूत तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करतात। हे ब्राह्मणाच्या कथेतून बोलणं चंचुलेच्या कानावरती पडलं आणि तिचे खाडकन डोळे उघडले। ती चंचुला विचार करते की जे मी कानावरती ऐकले हे पाप माझ्याकडून घडलंय, आता करावं काय? मी मेल्यानंतर यमपुरीमध्ये जाईल, मला दंड भोगावा लागेल, माझ्या शरीराचे तुकडे केले जातील, एवढा त्रास दुःख मी कसं सहन करेन? म्हणून ती चंचुला त्या मंदिरामध्ये पोहोचली। मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी भगवान महादेवाची पिंड होती। भगवान महादेवाच्या पिंडीला तिने नमस्कार केला आणि ज्या ब्राह्मण देवांची कथा चालू होती ती त्या कथेमध्ये बसली आणि कथा पूर्णविराम झाल्यानंतर दर्शन घेण्याकरता ब्राह्मण देवाच्या जवळ गेले। त्या कथाकार ब्राह्मणाच्या चरणावरती माथा विनम्र केला, डोकं टेकवलं आणि चंचुलेले सांगितलं, महाराज की जे पाप तुम्ही कथेमध्ये सांगितलं ना ते पाप माझ्या हातून घडलंय। मी एक वेळेला नाही तर अनेक वेळेला परपुरुषासोबत संबंध जोडलाय, व्यभिचार केलाय। त्या पापातून मुक्त होण्याकरता काहीतरी मार्ग तुम्ही मला सांगा। त्या ब्राह्मणाने सांगितलं, चंचुला की एवढं भयानक पाप जरी तुझ्या हातून घडलेलं असलं ना तरी सुद्धा पापाचं प्रायचित्त म्हणून तुला पश्चाताप झालेला आहे। तुला मोक्ष प्राप्त करायचं असेल, मुक्ती प्राप्त करायचं असेल, एक काम कर चंचुला, तू सगळ्या जागेवरून तुझ्या मनाला दूर कर
आणि ते मन तुझं भगवान महादेवाच्या चरणावरती स्थिर कर. चंचुला बोलते, महाराज माझं मन महादेवाच्या चरणावरती लागत नाही. मन जर महादेवाच्या चरणावरती लागत नाही तर ते लावू कसं? समजा महादेवाच्या मंदिरामध्ये आपण गेलो, पुजारी लोकांनी आपल्याला सांगितलं महादेवावरती तुम्ही बेल चढवा, आपण चढवलं. महादेवावरती जलाभिषेक करा, आपण केला. महादेवावरती फुलं चढवा, आपण चढवलं. पण ब्राह्मण देवाने सांगितलं की महादेवाच्या पिंडीवर मन चढवा. चढवता येईल का? मन चढवता येत नाही. मन चंचल आहे, चपळ आहे. अति चंचल चपळ, जाता येताना लगे वेळ. जो देश जो प्रांत पाहिला असेल बघा, त्या जागेवरती एका सेकंदात जातं आणि वापस मोईद्याला येतं. आळंदी गेले होते की नाही तुम्ही? पंढरपूर गेले होते की नाही? देहू गेले होते की नाही? बरं जाऊ द्या, तुम्हाला सगळ्यांना एका जागेवरती पाठवतो, पण जाऊन आले तर इमानदारीत हो म्हणायचं, खोटं बोलायचं नाही. कारण शिवकथेमध्ये जो खोटं बोलतो त्याचे मेल्यावरती डोळे जातात बरं का. खोटं बोलायचं. आपल्या सगळ्या लोकांना एका जागेवरती पोहोचवतो आणि लगेच मोईद्यामध्ये आणतो. चोपडा गेले होते की नाही तुम्ही? एका सेकंदात जातं आणि एका सेकंदात वापस येतं. मन कंस आहे. तर गीतेमध्ये अर्जुनासारख्या वीराचा प्रश्न आहे. अर्जुन भगवंताला बोलतात की देवा, चंचलम ही मन कृष्ण भ्रमाति प्रलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेवस दुष्करम. वायू म्हणजे हवा जशी माणसाच्या मुठीमध्ये सापडत नाही, थांबत नाही, तसं मन माणसाच्या ताब्यामध्ये सापडत नाही. म्हणून खानदेशातील संत बहिणाबाई यांची कविता आहे कोणती? मन वडाय वडाय उभ्या पिकातल डोर, किती हाकल हाकल फिरता पिकावर. मन वडाय वडाय उभ्या पिकातल डोर, किती हाकल हाकल फिरता आपल्या खानदेशातील संत बहिणाबाई वर्णन करतात. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिर येता पिकावर. मन जहरी जहरी त्याच न्यार रे तंतर. मन जहारी जहरी त्याच न्यार रे तंतर. विंचू साप बरा त्याले उतारी मंतर. मन वडाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येता पिकावर. मन चंचल आहे, मन चपळ आहे. आणि चंचुला भक्त्या ब्राह्मण देवाला बोलते की मन जर महादेवाच्या चरणावरती लावायचं असेल तर मन महादेवाच्या चरणावरती लावण्याकरता काय करावं? ताई का मन एकाग्र करण्याचे शिव महापुराण कथेमध्ये 4 कारण सांगितले जातात. जे कारण मी तुम्हाला सांगणार आहे ते संसारिक लोकांचे उपयोगाचे आहेत, परमार्थिक लोकांचे उपयोगाचे आहेत. आणि जेवढे छोटे छोटे पोरं माझ्या समोर बसलेत ना, या सगळ्यांचे उपयोगाचे आहेत.
कारण मन एकाग्र केल्याशिवाय कथा बी समजत नाही, मन एकाग्र केल्याशिवाय कथाही सांगता येत नाही, आणि मन एकाग्र केल्याशिवाय शाळेचा अभ्यासही करता येत नाही. मग मन जर एकाग्र करायचं असेल तर मन एकाग्र करण्याचे 4 कोणते उपाय तर ऐका. मन एकाग्र करण्याचा सगळ्यात पहिला उपाय असा आहे की दररोज माणसाने एका आसनामध्ये बसण्याची तयारी करावी, प्रॅक्टिस करावी. मग ते सहजासन असेल, सिद्धासन असेल, वज्रासन असेल किंवा पद्मासन असेल. आणि अजून जास्त आसनाची माहिती पाहिजे असेल ना तुम्हाला, तर सकाळी तुम्ही रिमोट हातामध्ये घ्या, टीव्ही ऑन करा, आस्था चॅनल ओपन करा आणि रामदेव बाबाचा प्राणायाम पहा. करो योग रहो निरोग. बर का, एका आसनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. आता मला तुम्ही सांगा, मी 3 तासापर्यंत तुमच्या समोर कथा सांगतो, मांडी इकडे तिकडे करतो का, हालचाल करतो का, आहे तसा बसतो. पण विचार करा 3 तासामध्ये तुमचे किती आसन बदलतात. कोणी पाय वर करतं, कोणी मागे करतं, कोणी पाय लंबे करण्याकरता पुढेच जागा सोडून बसतं. ठीक आहे, ज्यांना तकलीफ आहे, ज्यांना त्रास आहे, त्यांनी कसंही बसलं तर चालेल, माझं काही कोणाला बंधन नाही. पण ज्यांचं शरीर व्यवस्थित आहे त्यांनी तरी कथेमध्ये एका आसनामध्ये बसलं पाहिजे. मन एकाग्र करायचं असेल तर एका आसनामध्ये बसण्याची तयारी केली पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. मन एकाग्र करण्याचा पहिला उपाय. मन एकाग्र करण्याचा दुसरा उपाय असा आहे की दररोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येक माणसाने प्राणायाम केला पाहिजे. का प्राणायाम करावा, त्याचं कारण असं आहे की बदाम खाल्ल्याने बाहेरचा रंग येतो आणि प्राणायाम केल्याने आतला रंग येतो, आणि बाहेरच्या रंगापेक्षा आतला रंग 1000 पटीने श्रेष्ठ राहतो. आसन प्राणायाम. मन एकाग्र करण्याचा तिसरा उपाय, दिवसभरामध्ये जीवनामध्ये चांगल्यांच्या संगतीमध्ये राहावं, वाईटांची संगती करू नये. त्याचं कारण आहे की जशी संगती करतो तसे विचार आपल्या जीवनामध्ये येतात, आणि जसे विचार आपल्या जीवनामध्ये येतात तसं आचरण आपल्या जीवनामध्ये घडतं, आणि जसं आचरण आपल्या जीवनामध्ये घडतं तशी गती माणसाला प्राप्त होते. संगतीमुळे माणसाच्या जीवनामध्ये किती घात होतो अर्ध्या मिनिटात तुम्हाला पटवून देतो. कल्पना करा, आपण रस्त्याने जातोय, लक्षात घ्या, रस्त्याने जात असताना आंब्याचं झाड होतं, झाडाला आंबा लागला होता, योगायोगाने आपण त्याच रस्त्याने चाललो होतो. रस्त्याने चालता चालता आंबा पाहिला. कोणी पाहिला? आंबा पाहिला. कोणी पाहिला? कोणी पाहिला? आता 1 मिनिट जोरात बोलायचंय म्हणजे तुम्हाला उदाहरण समजेल माझा. रस्त्याने चालता चालता आंबा पाहिला. कोणी हो? आंब्यापर्यंत चालत घेऊन गेला कोण? आंबा तोडला कोणी? आंबा खाल्ला कोणी? चव समजली कोणाला? रस गेला कुठे? शेतीवाल्याने पकडला मजबूत मारला कुठे? कथा ऐकताय ना सगळे? कथा ऐकताय ना सगळे? मग चला रिटर्न. आंबा कोणी तोडला? आंबा कोणी खाल्ला? चव कोणाला समजली बेटा? रस कुठे गेला? आणि मार कोणी खाल्ला? पाठीचा काही दोष होता का? मग पाठीचा काही दोष नसताना तिने मार का खाल्ला? याचं कारण असं आहे की अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती. अवगुणी लोकांच्या संगतीमध्ये गेले ना तुमच्या जीवनाची फजिती होईल. म्हणून तुकोबारांच्या गाथ्यामध्ये प्रमाण आहे बरं का महाराजजी. तुकोबांच्या गाथ्यामध्ये प्रमाणे मला खूप आवडतं. महाराजांनी गाथ्यामध्ये लिहून ठेवलंय की सज्जना संगती करावा उपवास, पण दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. किती गोड लिहिलं की सज्जना संगती करावा उपवास आणि दुर्जनाचा गोड घास नको देवा किंवा खाऊ नये. महाराज सांगतात की सज्जनाच्या संगतीमध्ये तुम्हाला 8 दिवस उपाशी राहावं लागलं ना राहा, पण दुर्जनाच्या संगतीमध्ये दररोज पुरणाची पोळी भेटत असली, दुर्जनाची संगती करू नका. सांगेन मी आपल्याला. 31 डिसेंबरच्या दिवशी 70 वर्षाचा बाप 22 वर्षाच्या तरुणा बांडापोराला विनंती करतो, बेटा आज 31 डिसेंबर आहे, तू माडकऱ्याचा पोरगा आहे, तुझ्या पाया पडतो, आजच्या दिवस तरी मित्रांच्या नांदी लागू नको. तुझे मित्र 31 डिसेंबरच्या निमित्ताने हॉटेलमध्ये पार्टी करायला जातात ना बेटा, ते मांसाहार करतील, दारू पितील, तू एक माडकऱ्याचा पोरगा आहे, इज्जतदार माणसाचा पोरगा आहे, बेटा तुझ्या पाया पडतो, आजच्या दिवस तरी पोरांच्या नांदी तू लागू नको.
तो 22 वर्षाचा पोरगा वडिलांना सांगतो, बाबा माझ्यावरती विश्वास ठेवा. माझे मित्र हॉटेलमध्ये बसून दारू पितात ना बाबा, माझे मित्र हॉटेलमध्ये बसून दारू पितात ना बाबा, मी त्यांच्या बाजूच्या खुर्चीवरती बसतो आणि मी थम्सअपची बाटली पितो. कोणाला सांगतो? बापाला अक्कल शिकवतो बरं का. मी दारू पित नाही बाबा, तुम्हाला समजत नाही बाबा. मित्र या नात्याने सोबत जावं लागतं बाबा. फ्रेंड सर्कल असते बाबा, एका दुसऱ्याच्या सहभागी व्हावं लागतं बाबा. माझे मित्र हॉटेलमध्ये बसून दारू पितात ना बाबा, मी त्यांच्या बाजूच्या खुर्चीवरती बसतो आणि मी थम्सअपची बाटली पितो. बाप हुशार होता. बापाने विचार केला, मुलगा काही असा सुधारणार नाही. मुलगा सकाळी उठला, त्याचं स्नान झालं, तो ड्युटीवरती जाण्याकरता निघाला. वडिलांनी काय केलं माहिती का? चुलीतून काळे कोळसे काढले आणि ते काळे कोळसे मुलाच्या हातामध्ये दिले आणि मुलाला सांगितलं, बेटा काम करशील, दिवसभर कोळसे तुझ्या खिशामध्ये राहू दे आणि संध्याकाळी काम करून आला की मला कोळसे जसेच्या तसे काढून दाखव. मुलाने दिवसभर खिशामध्ये कोळसे ठेवले. संध्याकाळी ड्युटीवरून पोरगा घरी आला, वडिलांची मुलाची भेट झाली. त्या टायमाला वडील मुलाला बोलतात, बेटा तुझे हात मला दाखव. मुलांनी ज्या टायमाला वडिलांना हात दाखवले ना, त्या टायमाला मुलाचे हात काळे झालेले होते. मुलाचे हात काळे पाहिले आणि वडिलांनी मुलाला प्रश्न केला, बेटा अरे मी फक्त तुला कोळसे खिशात ठेवायला सांगितलं होतं, त्यांना हात लावायला लावलेलं नव्हतं, तुझे हात काळे का झाले? मुलाने उत्तर दिलं, पिताश्री मी मुद्दामून कोळशांना हात लावला नाही. कधी कधी मोटरसायकलची चाबी काढण्याकरता खिशात हात घातला, कधी कधी हात रुमाल काढण्याकरता खिशात हात घातला, कधी कधी हॉपेची चाबी काढण्याकरता खिशात हात घातला. आणि बाबा अशा अनेक प्रकारच्या वस्तू काढता काढता माझा हात कधी न कळत काळा झाला हे माझ्याही ध्यानात आलं नाही. काय वाक्य पुराचं? माझा हात कधी न कळत काळा झाला हे माझ्याही ध्यानात आलं नाही. बापाने सांगितलं, बेटा मला याच्यातून तुला हेच सांगायचा प्रयत्न करायचा आहे, मला याच्यातून तुला हे सांगायचा प्रयत्न करायचा आहे. अरे हॉटेलमध्ये ज्या पोरांच्या बाजूला बसून तू थम्सअपची बाटली पितो ना बेटा, अरे त्या थम्सअपच्या बाटलीमध्ये दारूचं पाणी कधी हे तुला सुद्धा पत्ता लागणार नाही. याला म्हणतात संगत. त्याच्यामुळे जीवन जगत असताना माणसाने नेहमी चांगल्यांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. म्हणून कोणाची संगती करावी तर महाराज वर्णन करताय, संतन के संग लाग रे. ऐका, ज्यांना पावली खेळायची असेल ते उठू शकताय. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. टाळी वाजवताना त्यांनी हात वर करून टाळी वाजवायचे. तेरी अच्छी बनेगी.